जय गणेशाय नमः. थांबा मित्रांनो, जर तुमची रास कर्क रास असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकू नका, कारण येत्या 15 जूनच्या भयंकर अमावस्येपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत व दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख गरिबीचं समूळ उच्चाटन करणार. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडतात तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. कारण हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर 15 जूनच्या काळोख्या अमावस्येपर्यंत घडणारा साक्षात ईश्वरी संकेतच आहे. मित्रांनो, तुम्ही स्वभावाने अत्यंत संवेदनशील, दयाळू व नेहमी दुसऱ्याचा विचार करणाऱ्या भाग्यवान कर्क राशीचे जातक आहेत. पण तुम्ही अत्यंत सावधान राहा, कारण येत्या 15 जूनच्या अमावस्येपर्यंत तुमच्या नशिबाने संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरण यातना सहन करत आलात, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकाच्या टोमण्यात आणि मानसिक त्रासात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. कारण ब्रह्मांडात अशा काही गुप्त रहस्यमयी हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे एक अत्यंत पवित्र व दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली आहे. ही दिव्य शक्ती तुमच्या घरात असं काही सुख समृद्धीचं वादळ घेऊन येईल की ज्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका सुखाचा आहे तितका तो सुरुवातीला तुम्हाला पुरता हादरून सोडणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं, तुमचा चंद्र हा राशीस्वामी असल्यामुळे तुम्ही मनाने अत्यंत हळवे आहात. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी निव्वळ एक योगायोग आहेत. तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर व स्पष्ट संकेत देते. तुमच्या आजूबाजूला गेल्या काही तासात अचानक असे काही रहस्यमय बदल झाले असतील, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय. पण आता सावध व्हा, कारण 15 जूनच्या अमावस्येपर्यंत तुमच्या घरात एक अशा रूपाने आगमन होईल, ज्याचं नाव ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूंनी घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा व काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न हा आहे की तुमच्या घरात प्रवेश करणारी ती दिव्य शक्ती कोणत्या रूपात येणार आहे. तुमच्या मित्रांनो, तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कारी युगपुरुष वाटसरू बनून येणार, की तुमच्या घराचे उंबरठे उजळायला एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात एखादं लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येऊन तुमच्या संपूर्ण घराचे कल्याण करणार. या तीनही गूढ रूपापैकी कोणतं रूप 15 जूनच्या अमावस्येपर्यंत तुमच्या दारावर दस्तक देणार आहे मित्रांनो? आणि हा महाचमत्कार ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते भयंकर संकेत पाहावे लागतील, या सर्व रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष भविष्यवाणीमध्ये आम्ही करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यामुळे जराही न थांबवता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. राशीच्या जातकांनो, येत्या जून 15 रोजी उजाडणारी ही महाअमावास्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावास्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि प्राचीन सिद्धांतानुसार या अमावास्येपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी आणि अभूतपूर्व सकारात्मक उलथापालथ घडून येत आहे. देवगुरु बृहस्पती आणि ग्रहांची एक अशी दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट आणि तीव्र प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. हा ग्रहबदल इतका वेगवान आहे की 15 जूनच्या अमावास्येपर्यंत तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलटं फिरणार असून आजवर रखडलेली तुमची सर्व कामे अचानक मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. तुमचा राशीस्वामी स्वतः चंद्रदेव असल्यामुळे अमावास्येच्या काळात तुमच्या मनाची अस्वस्थता आणि नैराश्य येते. परंतु या 15 जूनच्या अमावास्येपर्यंत ग्रहांचा तो भयानक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडावणार आहे. जेव्हा तुमच्या राशीला इतर ग्रहांची आणि भाग्याची खंबीर साथ मिळते, तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे एका रात्रीत उघडतात. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमालीची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्याच घरात राहून किंवा तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे, तुमच्या हळव्या आणि सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अंधारात ठेवणारे कपटी लोक कोण होते, याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या अमावास्येपर्यंत होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यांवरील अंधाराची पट्टी ओढून काढणार असून शत्रूंचे सर्व डावपेच उलथवून लावण्यासाठी सज्ज झाला आहे.
या बदलत्या ग्रहमनामुळे तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेली ती खोल वेदना, टोचणारा एकटेपणा आणि नैराश्याची भावना एका झटक्यात नष्ट होईल. 15 जूनच्या अमावास्येपर्यंतचे हे काही तास तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक आणि तितकेच भीतीदायक ठरणार आहेत, कारण ग्रहांची ही महायुती तुमच्यासमोर अशा काही घटना घडवून आणणार आहे ज्या पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने तुमच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण आणि वैभवशाली मार्ग तयार केला असून या नव्या पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावास्येपर्यंत तुमच्या घरात एका अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य सकारात्मक शक्तीच्या प्रवेशाने होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्याच घरात, नात्यांत आणि समाजात तुम्ही जे मरण्यातनांसारखे दुःख सहन केले आहे त्याला पूर्णविराम देण्याची वेळ आता आली आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी आणि अगदी घरच्यांनीही तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलोपावली जे टोमणे मारले, तुमच्या परिस्थितीवरून तुमची जी क्रूर थट्टा उडवली, तो सर्व मानसिक त्रास आता कायमचा संपणार आहे. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द आणि तुम्हाला रात्रभर रडवणारे ते टोमणे आता त्या लोकांच्याच घशात अडकणार आहेत, कारण ही दिव्यशक्ती तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवत आहे. हा दैवी चमत्कार 15 जूनच्या अमावास्येपर्यंत तुमच्या घरात अशा काही घडामोडी घडवून आणेल ज्या पाहून तुमचे निंदक, जळणारे नातेवाईक आणि शत्रुपुरते थक्क होतील. ज्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी लेखले, तुमच्या आर्थिक परिस्थितीची किंवा अपयशाची चेष्टा केली, तेच लोक आता तुमच्यासमोर मान झुकवून उभे राहतील. घरात गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून पैशांच्या चणाचणामुळे आणि सततच्या कटकटींमुळे जे मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ते वातावरण ही दिव्य शक्ती एका क्षणात प्रफुल्लित आणि शांत करून टाकेल. अचानक धनलाभाचे असे गुप्त मार्ग मोकळे होतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे वाद आणि जुनी थकीत येणी अत्यंत वेगाने तुमच्या पदरात तर पडतील. मित्रांनो, लक्ष द्या. 15 जूनच्या त्या अमावस्येपर्यंत तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येणार आहे ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखादा युगपुरुषासारखा किंवा दैवी तेज असलेला एखादा वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल. हा कोणताही सामान्य माणूस नसेल, तर या ब्रह्मांडातून थेट तुमच्यासाठी पाठवलेला एक दूत असेल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा अचानक प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी व समृद्ध जीवनाचा एक असा गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने त्याच्या मनातील सर्व भीती तुमची व संभ्रम कायमचा नष्ट होईल. त्यासोबतच दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू पुरुष, तेजस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता आणि नात्यामधील दुरावा निर्माण झाला होता, त्याचे निवारण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, जुन्या वाईट गोष्टीचा अंत होईल आणि तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहत तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, कारण या साधूच्या मुखातून निघालेला शब्द थेट ईश्वराचा आशीर्वाद असतील, जे तुमच्या घरात सुखाचा महापूर घेऊन येतील. आणि या सर्वामध्ये तिसरी व सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात व अगदी नात्यामध्ये जवळच्या एका दिव्य बाळाचा जन्म होईल आणि तसा शुभ संकेतही मिळेल. हे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. मित्रांनो, या बाळाच्या पाऊल गुणाने तुमच्या घराचे सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद असतील, नातेवाईकाचे टोमणे किंवा एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्ताची आणि त्या व्यक्तीची नावे तुमच्या कानावर घालवतील, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळत आनंद असून घळाघळा पाणवतील. या तीनही गूढ रूपापैकी कोणतं रूप हे 15 जूनच्या अमावस्येपर्यंत तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, हा साक्षात ईश्वरी शक्तीचा पूर्वलिखित न्याय असेल. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि शेवटी गेल्या अनेक महिन्यापासून कर्क राशीवरती आणि तुमच्या मनावर जे भयंकर, अशुभ आणि संशयास्पद ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये विष घालवण्याचं कामही केलंय, तो काळाकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या अमावस्येपर्यंत संपूर्ण नष्ट होणार आहे. ही वाईट सावली दूर होताच तुमच्या मनातील सर्व भ्रम, अनामिक भीती आणि असुरक्षतेची भावना एका झटक्यात नाहीशी होईल. तुमच्या मनावर जे एक प्रचंड भावनिक ओझे होते,
ज्यामुळे तुम्हाला रात्रीची शांत झोपही लागत नव्हती. ते ओझे इतके हलके होईल की तुम्हाला बऱ्याच दिवसांनी सुटकेचा श्वास घेता येईल. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील अत्यंत जवळच्या सदस्यासोबत जे जुने गैरसमज किंवा वाद घुसमत होते, ते या अमावस्येपर्यंत अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला एका वेगळ्याच उच्च पातळीवर घेऊन जाणारा ठरेल. ज्या लोकांनी तुमच्या सरळ व हळव्या मनाचा गैरफायदा घेतला किंवा तुमच्यावर खोटे आळ आणले, त्यांना आता स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निखळ मन मोकळे हसू पाहायला मिळेल. हे ब्रह्मांड तुम्हाला या अभूतपूर्व बदलाचे काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत 15 जूनच्या अमावस्येपर्यंत देण्यास सुरुवात करेल. जर तुम्हाला अचानक एखादे जुने अर्थपूर्ण गाणे वारंवार ऐकू येत असेल किंवा एखाद्या विशिष्ट रूपाचे संकेत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तुमच्या डोळ्यासमोर येत असतील, तर समजून जा मित्रांनो की ही दैवी शक्ती तुमचे नशीब बदलण्याचे काम सुरू केले. या दैवी शक्तीने रात्रीच्या वेळी अचानक एका विशिष्ट वेळी तुमची जाग येणे, मनात कसली भीती न वाटता उलट अत्यंत प्रसन्न व शांत वाटणे, हा देखील या बदलाचा एक भयंकर व स्पष्ट महासंकेत आहे. हे संकेत दिसता सावध व्हा. समजून जा की तुमची सुवर्णकाळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि कर्क राशीची आर्थिक आणि मानसिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येपर्यंत सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून सूर्याला व चंद्राला मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर आपल्या देवघरात गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावून त्यात अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवीची व स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करावी. हा छोटासा तोडगा देखील तुमच्या आयुष्यातील उरली नकारात्मक ऊर्जा आणि संपूर्ण वास्तुदोष समूळ नष्ट करेल. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला मित्रांनो, गहू, तांदूळ, साखर आणि दूध यासारख्या पांढऱ्या वस्तूचे मनोभावे दान करावे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह प्रचंड बलवान होईल, ज्याचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर व ढासळलेल्या नात्यावर दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान व अखंड शांतता नांदू लागेल. मित्रांनो, हे ब्रह्मांड तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून देण्यासाठी, तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून इथपर्यंत ऐकला असेल आणि तुमच्या अंतरात्म्याला अशी साक्ष पटत असेल की वेळ आता तुमची बदलणार आहे, तर आत्ताच्या त्या कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा तुमच्या कुलस्वामिनीचं, कुलदेवीचं नाव नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने कुलदेवीचं नाव लिहिल, त्याची कृपा, कुलदेवीची कृपा, अंतिम कृपा, आशीर्वाद, त्याचा वर्षाव त्यांच्यावरती शेवटपर्यंत होईल. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या 15 जूनच्या अमावस्येपर्यंत होणारा दिव्य बदलाच्या आनंदाने स्वागत करा मित्रांनो. ही कुलदेवी माता तुमचे सर्वांचे भले करो.